उन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीस शेतकामासाठी बैलजोडीचा वापर होतो. या काळात अतिश्रमामुळे बैलामध्ये खांदेसूज दिसून येते. खांदेसूज लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत. बैलांना काही दिवस आराम द्यावा. जनावरातील खांदेसूज ही प्रामुख्याने जू मानेस सतत घासल्यामुळे होते. शेतकाम करताना किंवा बैलगाडीस मानेची कातडी, जू व जुवाला असणारी खीळ यामुळे चेंगरते, त्यामुळे खांदेसूज होते. काही वेळा जुवाचा मानेवर टेकणारा पृष्ठभाग हा अत्यंत खडबडीत असतो, त्याची मानेसारखी इजा होते. आपल्याकडे असणाऱ्या बैलजोडी ही अनेकदा कमी जास्त उंचीची असते. यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहत नाही. परिणामी जू हे तिरकस ओढण्यात येते. त्यामुळे दोन्ही बैलांना खांदेसूजेचा आजार होतो. तरुण वयातील जनावरांना तसेच सतत कामाचा ताण असणाऱ्या जनावरांना हा आजार जास्त होतो. जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेतकामात जुंपल्याने हा आजार होतो. याची लक्षणे काय आहेत? तर खांद्यातील भागावर भयंकर सूज येते. सूज ही खांद्याची कातडी व त्याच्या खालील त्वचेच्या भागावर येते. जू ओढताना खांद्याची कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी खालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते. खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायक असते. सूज फुटून पाणी येऊ शकते. खांद्यावर अशी सूज आल्यामुळे बैल काम करू शकत नाही. खांदेसूज झालेला बैल विना उपचार कामात झुपल्यास कातडीवर लहान जखम होऊन गळू येते. खांद्यावर मोठी जखम झाल्यास त्यात रोगजंतूंचा शिरकाव होऊन असडी पडते. प्रथम खांद्यावर लहान आकाराच्या गाठी येतात, त्या वाढून खांद्याचा कर्करोगसुद्धा होतो. मानेवर कातडी गुंडाळली जाते किंवा सुरकुत्या पडतात. आता हा आजार कसा टाळावा? खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावा. समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी. दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन हे समान असावे. बैलांना भरपूर काम न देता थोड्या थोड्या विश्रांतीने काम द्यावे. बैलांना सतत कामाचा ताण देऊ नये. जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेतकामास जुंपू नये. यावरती उपचार काय करावेत? नुकत्याच सुजलेल्या भागावर 4 ते 5 दिवस खांदेसूज कमी करणारे मलम लावावे. ताज्या सुजेत बर्फाने 3 ते 4 दिवस शेकावे. जुन्या सुजेत गरम वाळू कापडात गुंडाळून खांद्यास 4 ते 5 दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने सुद्धा शेक दिला तरी चालतो. शेक देताना जनावरास पोळणार नाही याची खात्री करून घ्यावी, अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता असते. खांद्यावर आलेल्या गाठ या मऊ पू असणाऱ्या असतील तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घ्यावी. त्यातील पू काढून टाकावा. उपचार करत असताना बैलाला कामाला जुंपू नये. पूर्णपणे आराम द्यावा. औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत असतील तर पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी. जर तुमच्याही बैलामध्ये खांदेसूज दिसून येत असेल तर त्याला एन्जिरिजचे ऑर्थोप्रो, ब्रोमेज, HMV पॉवर, एन्झिकॉन द्या, ज्यामुळे खांदेसूज कमी होण्यास मदत होईल. जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता.